अंजली एका सामान्य कुटुंबात जन्मली होती, पण तिचं लग्न पुण्यातील एका अत्यंत प्रतिष्ठित कुलकर्णी घराण्यात झालं. तिच्या मैत्रिणींना हेवा वाटून त्यांच्या चेहऱ्यावर जळफळाट स्पष्ट दिसत होता आणि अंजली स्वतःला खूप भाग्यवान समजत होती, कारण तिचा पती आदित्य एखाद्या देखण्या चित्रपट अभिनेत्यांपेक्षा कमी नव्हता. तिने दिवसांची मोजणी केली होती, क्षणोक्षण तिने या दिवसासाठी प्रतीक्षा केली होती आणि अखेर तो क्षण आला, जेव्हा ती आपल्या लहानशा घराचं अंगण सोडून पुण्यातील त्या प्रशस्त बंगल्याची सून आणि राणी बनली होती. लग्नाच्या सुरुवातीच्या काळात आदित्यने तिला भरभरून साथ दिली होती. अंजली खूप आनंदात होती, पण म्हणतात ना, प्रत्येक फुलासोबत एक काटा असतो, अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक मोठ्या आनंदामागे एक छोटीशी वेदना लपलेली असते, याची जाणीव तिला लवकरच झाली. तिच्या सासरच्या घरी कोण होतं? फक्त पती आदित्य, सासूबाई आणि नणंद अमृता. सुरुवातीला अंजली शांतपणे झोपलेली असताना अचानक कोणीतरी त्यांच्या खोलीचा दरवाजा जोरजोरात ठोठावला. जणू काही भूकंपच झाला होता. तिचा पती आदित्यही घाबरून जागा झाला. अंजलीने दरवाजा उघडला तेव्हा अमृताचा आवाज ऐकू आला. ती म्हणाली, "वहिनी, तुम्ही अजून झोपलात का? लवकर उठा ना, मला तुमच्या हातचे गरमागरम पोहे खायचे आहेत. माझ्या सगळ्या मैत्रिणी त्यांच्या वहिनींनी केलेला नाश्ता खातात." नणंदेच्या या अचानक हल्ल्यामुळे अंजली गोंधळून गेली होती. अमृताच्या मागे तिची सासूबाई उभी होती. त्या अमृताला रागावत होत्या. "अमृता, हा काय बालिशपणा आहे बेटा? सुनेने अजून गोडाधोडाचा पदार्थ देखील बनवला नाहीये." यावर अमृता म्हणाली, "आधी वहिनी श्रीखंड पुरी बनवतील आणि मग माझ्यासाठी पोह्यांचा नाश्ता करतील." तिने पुन्हा सांगितले, "वहिनी, तुम्ही 15 मिनिटात तयार होऊन स्वयंपाकघरात या पाहू, मला खूप भूक लागली आहे." सासू आणि नणंद गेल्यावर अंजलीने मदतीच्या नजरेने आदित्यकडे पाहिले. तो बहिणीच्या या बालिश हट्टीपणावर फक्त हसत होता. अंजली म्हणाली, "ऐका ना, मला अमृताचे हे वागणे अजिबात आवडले नाही. तिला समजावून सांगा की मी या घराची सून आहे, नोकर नाही." तिच्या या बोलण्यावर आदित्य आश्चर्यचकित झाला. त्याने शांतपणे पण संयमित स्वरात म्हटलं, "अंजली, आज तू हे बोललीस, पण पुन्हा तुझ्या तोंडून असं काही मला ऐकायचं नाही. अमृता माझ्यासाठी माझ्या लहान बाळासारखी आहे. वडिलांच्या निधनानंतर मीच तिला वडिलांसारखं जपलं आहे." अंजलीच्या मनात विचार आला, नव्या नवरीशी कोणी असं वागतं का? ती ताजीतवानी होऊन स्वयंपाकघरात गेली, जिथे अमृताच्या मागणीची एक लांबलचक यादीच तयार होती. तिने तिच्या मनाप्रमाणे सर्व पदार्थ बनवले. गरम पोहे, उपमा आणि गोड शिरा. कालांतराने अंजलीला प्रत्येक गोष्टीची सवय झाली होती. तिला समजले होते की या घरात अमृताचंच वर्चस्व चालतं. तीही आदित्यसाठी अमृताशी प्रेम आणि आपुलकीने वागत होती. त्यांच्या लग्नाला 2 वर्षे झाली होती, पण अजून देवाने त्यांना अपत्यसुखापासून दूर ठेवलं होतं. अंजली रात्रंदिवस मुलासाठी देवाची प्रार्थना करत होती. तिला पूर्ण विश्वास होता की जेव्हा तिचं स्वतःचं बाळ होईल तेव्हा अमृताचं लाड प्रेम कमी होईल. पण डॉक्टरांनी सांगितलं होतं की तणावापासून दूर राहिल्यासच ती आई होऊ शकेल. एकदा रात्रीच्या जेवणाच्या वेळी आदित्यने त्याची योजना आईला सांगितली. तो म्हणाला की ते दोघे 3 आठवड्यांसाठी गोवा सहलीसाठी जात आहेत. हे ऐकून अमृता एकदम उसळली. ती म्हणाली, "वा दादा, मलाही यायचं आहे तुमच्यासोबत." आता मात्र अंजलीच्या संयमाचा कडेलोट झाला होता. शेवटी ती बोलून गेली, "अमृता, तुझ्या मैत्रिणींना विचार की त्या त्यांच्या भाऊ बहिणीचा हनीमून खराब करायला गेल्या होत्या का फॅमिली टूरवर?" अंजलीचं बोलणं ऐकून अमृता रडायला लागली. अंजली डायनिंग टेबलवरून उठून आपल्या खोलीत आली. तिला आदित्यची खूप भीती वाटत होती की आता तो तिच्यावर ओरडेल, चिडेल, पण तसं काही झालं नाही. तो खोलीत आला आणि काहीही न बोलता झोपून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने अंजलीने भरलेले सामान गाडीत ठेवले आणि तिला चालायला सांगितले. अंजलीचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिला वाटलं की ती जिंकली. आता अमृता त्यांच्या सुखाच्या आड कधीच येणार नाही. पण हे काय? आदित्यने तिच्या माहेरच्या घराच्या गेटवर गाडी थांबवली आणि म्हणाला, "इथे उतर, तुझा थांबा आला आहे." अंजली अनभिज्ञ होऊन त्याच्याकडे पाहू लागली. ती म्हणाली, "मी, आई आणि अमृता महाबळेश्वरला फिरायला जात आहोत. तुला घरी एकटं सोडणं योग्य नव्हतं, त्यामुळे मी तुला इकडे सोडून जात आहे. जोपर्यंत तुझी अक्कल ठिकाणावर येत नाही तोपर्यंत तू इथेच राहणार." ते शब्द नव्हते तर बाण होते, ज्यांनी अंजलीच्या आत्म्याला छिन्न विछिन्न केले होते.
सुजलेल्या डोळ्यांनी ती घरात शिरली तेव्हा तिच्या आईने तिच्यावर केलेले संस्कार आणि तिच्या कुटुंबाची खूप थट्टा झाली. ते म्हणाले की मुलीचं कसलं संगोपन केलं आहे की 2 वर्षही सासरमध्ये ती टिकू शकली नाही. काही दिवसातच तिच्या भावानेही बोलायला सुरुवात केली. अंजली, आता तू इथे पाहुणी राहिली नाहीस. पाहुणे तर 2 दिवसांचे असतात. तू वहिनीला कामात मदत करत जा. त्या सगळ्यांच्या वागण्याने अंजलीला खूप दुःख झाले. 2 वेळच्या जेवणासाठीही तिला घरात मदत करावी लागत होती. तिचे नातेवाईकही घरी येऊन शेकडो गोष्टी ऐकवून जायचे. अंजलीचं सासरमध्ये मनच लागत नाही. काहीतरी नक्की भानगड आहे. त्यांच्या या बोलण्याला कंटाळून 2 महिन्यानंतर अंजली आपले सामान घेऊन सासरी परत आली. तिच्या सासूबाईंनी तिचं जोरदार स्वागत केलं होतं. अमृता मात्र तिला तिथे बघून अस्वस्थ झाली. ती म्हणाली, वहिनी, तुम्ही विनाकारण येण्याचा त्रास घेतलात. मी तर दादांसाठी दुसरी नवरी शोधत होते. तिचं बोलणं ऐकून अंजलीचं मन हादरलं, कारण अमृता जे म्हणायची तेच व्हायचं. पण तिच्या सासूबाईंनी अमृताला कठोर शब्दात गप्प केलं. आदित्य ऑफिसमधून परतल्यावर तिला बघून अजिबात खुश झाला नाही. अंजलीची किंमत 2 कवडीसारखी झाली होती. पण ती आपल्या माहेरून एक जीवनाचा धडा घेऊन आली होती. लग्नानंतर एका स्त्रीचा मान फक्त तिच्या सासरमध्येच असतो. याच कारणामुळे ती अमृताला खुश ठेवू लागली. तिला अमृताच्या मागे पुढे फिरताना पाहून आदित्यचंही तिच्याबद्दलचं वागणं सुधारलं होतं. अंजली अपत्यासाठी प्रार्थना करायला थकत नव्हती. आदित्यलाही बाळ हवं होतं, पण तो देवाचाच निर्णय होता. दोघेही वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त होते. दुसरीकडे अमृता अंजलीला त्रास देण्याची शक्य तेवढे प्रयत्न करत होती. पण अंजलीने पाहिलं की हल्ली तिचा मूड काही वेगळाच होता. ती दिवसभर आपल्या खोलीतच राहायची आणि नेहमी सजून धजून राहायची. 2-2 तासांसाठी ती घरातून गायब व्हायची. अंजलीने तिचं रहस्य जाणून घेण्याचा खूप प्रयत्न केला. त्यासाठी तिला खूप मेहनत करावी लागली. पण शेवटी सत्य किती काळ लपून राहणार? तर गोष्ट अशी होती की अमृताचं एका मुलासोबत प्रेम प्रकरण चालू होतं. त्यांच्या परिसरात एक नवीन मुलगा आला होता. त्याची उंची ठीकठाक होती, पण त्याचा रंग सावळा होता आणि तो कपड्यांवरून गरीब घरातील तरुण वाटत होता. त्याच्यात असं कोणतंही खास वैशिष्ट्य नव्हतं की ज्यामुळे त्याच्यावर प्रेम केलं जावं. पण अमृताच्या डोळ्यावर कोणती पट्टी बांधली होती कुणास ठाऊक. अंजलीच्या मनात विचार आला, हे वयच बेभान असतं. आजकालचा जमानाही तसाच आहे. आदित्य तिच्या बोलण्याने चिडून जायचा आणि म्हणायचा, जमाना कसाही असो, माझ्या बहिणीला या जमान्याची हवा लागली नाही. अंजली मनातल्या मनात त्याच्या बहिणीवरील या अंधविश्वासावर हसायची. आता अंजली अमृताची पूर्णपणे जासूस बनली होती. एकदा अमृता मैत्रिणीच्या घरी जात असल्याचं सांगून घराबाहेर पडली. त्यांच्या गल्लीतून वळताच ती एका चांगल्या गाडीत जाऊन बसली. अंजलीने थोडं पुढे जाऊन पाहिलं तर आत एक खूप देखणा मुलगा बसला होता. अंजलीने संपूर्ण सत्य जाणून घेतलं आणि ती खूप अस्वस्थ झाली. अमृता आणि त्या श्रीमंत मुलाचं प्रेम प्रकरण जोरात चालू होतं. तो सावळा मुलगा फक्त ते श्रीमंत मुलाचे निरोप देण्यासाठी यायचा. या घरात असं कसं होऊ शकतं? आता तिच्यासमोर एकतर स्वर्ग होता किंवा नरक. पण तिने काहीही विचार न करता या खेळात उडी घेतली. अंजलीने आदित्यला स्पष्ट शब्दात सांगितलं की तिने स्वतःच्या डोळ्यांनी अमृताला एका मुलासोबत जाताना पाहिलं आहे. हे ऐकून आदित्यने खूप गोंधळ घातला. त्याने तिला खूप वाईट साईट सुनावले, पण अंजलीने हार मानली नाही. ती रोज थोडं थोडं विष आदित्यच्या कानात टाकत राहिली. एक दिवस तो श्रीमंत मुलगा अमृताला भेटल्यानंतर गल्लीत तिला सोडायला आला. दोघेही गाडीचा दरवाजा पकडून गप्पा मारत दंग होते. त्याचवेळी अंजलीने आदित्यला फोन करून घरी बोलावले. ती त्याला घेऊन गच्चीवर गेली. तो श्रीमंत मुलगा तोपर्यंत निघून गेला होता. आदित्यला फक्त तो सावळा मुलगा दिसला. अंजलीने आदित्यला सांगितले की तुम्ही गेटच्या मागे लपून आमच्या गप्पा ऐका. त्याचा रंग रागाने लाल झाला होता. तो तिच्या मागे उभा राहिला. अमृता घरात शिरताच अंजलीने तिला चिडवण्यासाठी म्हटले, अमृता, मी बघितलं आहे तू कुठून येत आहेस ते. तुला जराही लाज नाही वाटत? तू तर तुझ्या भावाच्या चेहऱ्यावर काळं फासलं आहेस. अमृता नेहमीप्रमाणे तिच्यावर रुबाब दाखवत म्हणाली, हो, भेटून आले आहे मी. त्या मुलासोबत माझं प्रेम प्रकरण चालू आहे. मी रोज त्याला भेटायला जाते, तेही सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकून. आता कळलं ना सगळं? आता तुम्ही खुश झालात ना? पण हे सगळं जाणूनही तुम्हाला काही फायदा होणार नाही, कारण तुमच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही.
भावाला सांगितलं तर तो तुम्हाला घटस्फोट देऊन घरातून काढून टाकेल, पण माझ्यावर संशय घेणार नाही, कारण तो माझ्यावर डोळे मिटून विश्वास ठेवतो. अमृताचे बोलणे ऐकून आदित्य गेट मागून बाहेर आला. त्याने अमृताला एक जोरदार थप्पड मारून तिचा चेहरा लाल केला. अंजलीच्या सासूबाई धावत आपल्या मुलीला वाचवायला आल्या. आदित्य म्हणाला, मी तुझ्यावर आंधळा विश्वास ठेवतो, पण मी आंधळा नाही. आज वडील जिवंत असते तर त्यांनी तुला स्वतःच्या हातांनी मारलं असतं. मग तर सगळं एका झटक्यात झालं. आदित्यने भटजींना बोलावले आणि त्या सावळ्या मुलालाही मारहाण करत घरी आणले. त्या सावळ्या मुलाने घरी येऊन तेच सगळं सांगितलं जे अंजलीने त्याला शिकवलं होतं. या घटनेच्या 4 दिवस आधी अंजली त्या सावळ्या मुलाच्या घरी गेली होती. तो खूप गरीब होता. त्याला त्याच्या आईच्या उपचारासाठी 50,000 रुपयांची गरज होती. तो श्रीमंत मुलाकडे मागू शकला असता, पण तो त्याच्या वडिलांकडे नोकरी करायचा. अंजलीने याच गोष्टीचा फायदा घेऊन त्याला 1,00,000 रुपयात विकत घेतलं होतं. अशा प्रकारे त्याने ते सर्व काही सांगितलं जे अंजलीला त्याच्याकडून वदवून घ्यायचं होतं. आता भटजी त्या दोघांचं लग्न लावत होते. हा सगळा नाटक ज्याची ती दिग्दर्शिका होती ती अंजली मोठ्या आनंदाने बघत होती. अमृता हात जोडून म्हणत होती, दादा प्लीज माझं ऐका, माझं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे. आदित्यला तर या गोष्टीवर आणखी राग आला की त्याची बहीण किती मुलांना ओळखत होती. अमृताच्या सासूबाईंनी रडून रडून आकांडतांडव केला, पण अंजलीच्या मनातली इच्छा पूर्ण झाली होती आणि अमृताचं वाईट सावट तिच्या आयुष्यातून कायमचं दूर झालं होतं. तिचा शेवटचा विचार करून अंजलीला हसू येत होतं. लग्नानंतर अमृताच्या सासरचे तिच्याशी खूप वाईट वागले होते. आता ती लोकांची भांडी घासून पोट भरत असेल. अमृताच्या या प्रकरणानंतर तिच्या सासूबाई पूर्णपणे कोलमडून गेल्या होत्या आणि अंजली वाघिणीसारखी घरात वावरत होती. ती आपल्या सासूकडून घरातील सर्व कामे करून घेऊ लागली होती. आता तर ती घराची भांडीसुद्धा सासूबाईंकडून धुवून घ्यायची. पाहता पाहता अंजलीचे 8 महिने पूर्ण झाले होते. आता हे तिच्या आरामाचे दिवस होते. पण तिच्या सासूबाईंनी एक विचित्र नाटक सुरू केलं होतं. कधी त्यांना चक्कर येत होती तर कधी उलट्या होऊ लागल्या होत्या. त्या दिवसभर अस्वस्थ राहू लागल्या होत्या. आता तर त्यांचा मुलगाही त्यांच्या सेवेत गुंतलेला होता. अंजलीची ही अवस्था अशी झाली होती की ती कोणतंही काम करू शकत नव्हती. आता तिची सासू पूर्णपणे अंथरुणावर आराम करत असे. अंजलीला वाटायचं की ती हे सगळं नाटक करत आहे. प्रसूतीची वेळ जवळ आल्यावर अंजलीने आदित्यकडे माहेरी जाण्यासाठी परवानगी मागितली. प्रसूतीची वेळ जवळ आल्यावर अंजलीने आदित्यकडे माहेरी जाण्यासाठी परवानगी मागितली. काही वेळ विचार केल्यावर तिच्या पतीने तिला परवानगी दिली. अंजली आराम करण्यासाठी आपल्या आईच्या घरी पोहोचली. जगात फक्त आईच निस्वार्थपणे प्रेम करते. तिच्या आईने तिचं मनापासून स्वागत केलं. त्या तर तिला अंथरुणावरून उठवून पाणीसुद्धा पिऊ देत नव्हत्या. काही दिवस तर तिच्या वहिनीनेही तिला बसून जेवण भरवलं, पण नंतर तीही कारणं सांगून तिच्याकडून काम करून घ्यायला लागली. एक दिवस तिने अंजलीच्या हातात केरसुणी देऊन सांगितलं की घरात झाडू पोछा कर, यामुळे तुझी प्रसूती सोपी होईल. अंजलीने तक्रारीच्या नजरेने आईकडे पाहिलं तेव्हा ती तिला खूप असहाय्य दिसली. अनेक तासांच्या बेशुद्धीनंतर अंजलीला शुद्ध आली तेव्हा तिला खूप हलकं हलकं वाटत होतं. जणू तिच्या शरीराचा एक भाग वेगळा झाला होता. तिने लगेच आपल्या पोटाकडे पाहिलं आणि ती समजून गेली. डॉक्टरांनी तिला सांगितलं, तुम्ही एक गोंडस बाळाला जन्म दिलं होतं, पण आम्ही त्या बाळाला वाचवू शकलो नाही. कदाचित तुम्ही आता आई होऊ शकणार नाही. अंजली तळमळत होती आणि जोरजोराने रडू लागली होती. म्हणून डॉक्टरांनी तिला पुन्हा शांत राहण्यासाठी इंजेक्शन दिलं. नंतर असं व्हायला लागलं की तिला शुद्ध येताच ती किंचाळायला लागायची आणि मग तिला पुन्हा झोपेचं इंजेक्शन दिलं जायचं. 3 दिवस उलटले असतील जेव्हा अंजलीला शुद्ध येताच तिच्या सासूबाईंचा आवाज ऐकू आला. त्या कुणाला तरी मुलगा झाल्याबद्दल अभिनंदन करत होत्या. अंजली तशीच डोळे मिटून पडून होती. तेव्हाच तिला अमृताचा आवाज ऐकू आला आणि तिने लगेच डोळे उघडले. तिने पाहिले की अमृता तिच्या पलंगापासून एका पलंगाच्या अंतरावर पडली होती. अमृता पुन्हा एकदा तिच्यावर जिंकली होती. तिने आपल्या बाळाला जन्म दिला होता आणि अंजलीने आपलं स्वतःचं बाळ गमावलं होतं. ती नर्सच्या नजरेतून वाचून आपल्या पलंगावरून उतरून अमृताच्या पलंगाजवळ गेली. ती रडत होती. तिला बघून अमृता स्तब्ध झाली होती. तिचे डोळेही पाणावले होते. अमृता म्हणाली, वहिनी, तुम्ही मला अजिबात आवडल्या नव्हत्या. मला वाटत होतं की तुम्ही माझ्या भावापासून दूर व्हावं. माझं माझ्या भावावर खूप प्रेम आहे,
यामुळेच मी तुम्हाला त्रास देण्यासाठी प्रत्येक शक्य ते प्रयत्न करत होते, जेणेकरून तुम्ही दादांना सोडून जाल. मी तुमच्यासोबत जे काही केलं त्याची शिक्षा मला मिळायलाच हवी होती आणि ती मिळालीही. मी तुमचं आयुष्य बर्बाद केलं आणि माझ्या पतीने माझं. तो प्रत्येक क्षणी माझ्यावर संशय घ्यायचा की मी त्या मुलासोबत पळून जाणार नाही ना, ज्याच्यावर माझं प्रेम होतं. त्यामुळे तो मला मारायचा, पिटायचा, लोकांच्या घरी माझ्याकडून कामं करून घ्यायचा. वहिनी, या जगात प्रत्येक माणसाला त्याच्या अपराधाची शिक्षा नक्की मिळते. माझा अपराध बदनामीचा होता, ज्याची शिक्षा मला मिळाली. तुमचा अपराध माझ्यावर खोटा आरोप लावण्याचा होता. तुम्ही माझ्याकडून माझ्या घरच्यांचं प्रेमही हिरावून घेतलं आणि माझं प्रेमही. देवाने तुमच्याकडून तुमचं अपत्य हिरावून घेतलं. पण या सगळ्यात माझ्या आईचा काहीही दोष नव्हता, हे लक्षात ठेवा. त्यांना पोटात अल्सर झाला आहे. खाल्लेलं पिलेलं त्यांना पचत नाही. यातून कर्करोग होण्याचीही भीती आहे. आता आणखी एक पाप आपल्या शिरावर घेऊ नका वहिनी. देवासाठी त्यांच्यावर दया करा. कदाचित त्यांच्या आशीर्वादाने देव तुम्हाला पुन्हा आई करेल. अमृताचे बोलणे ऐकून अंजली थरथर कापू लागली. तिला तिची चूक कुठे झाली हे आता कळून चुकलं होतं. तिने देवाने रचलेल्या या जगात स्वतःच्या हातात न्याय घेण्याचा प्रयत्न केला होता. देवाला त्याचा बदला घेऊ दिला असता तर काय बिघडलं असतं. तिने देवाकडे रडून रडून माफी मागितली आणि आजपासून आपल्या सासूबाईंची काळजी घेण्याची शपथ घेतली. मित्रमैत्रिणींनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.